जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु म्या केला जाण, असे म्हणणारे पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. भानुदासांच्या कुळात जन्माला मौल्यवान हिरा म्हणजेच संत एकनाथ महाराज. आज आपण या कथेमध्ये संत एकनाथ महाराजांचा जन्म, त्यांचे कुळ, त्यांची वंशबळ अशा गोष्टींची आज माहिती घेणार आहोत. तर आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर रामकृष्ण हरिमाऊली, मी विश्वंभर तावरे आपल्यासाठी घेऊन येत आहोत संत एकनाथ महाराज चरित्र भाग 1. तर आज आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जन्म कधी, कुठे झाला याबद्दल माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. 8 नोव्हेंबर 1350 मध्ये संत एकनाथ महाराज यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यामधील पैठण या गावी झाला. सध्या पैठण येथे त्यांचे समाधी स्थळ आहे आणि पैठण हे तालुक्याचे ठिकाण आहे. विठ्ठल भक्तांचे आद्य प्रवर्तक असलेले नामदेव महाराजांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्यानंतर मुस्लिमान चळवळींनी वारकरी संप्रदायावर मोठ्या प्रमाणात प्रहार केला. या प्रहाराने धर्म चळवळ विस्कळीत झाली आणि ती विस्कळीत होऊ नये म्हणून भानुदासांच्या कुळात एका महान आत्म्याने जन्म घेतला. तो महान आत्मा म्हणजे साक्षात परब्रह्म भगवान विष्णूच होय, अशी श्रद्धा आहे. तर आपण आज त्यांची घराणेशाहीची जी परंपरा आहे ती मी आज तुम्हाला सांगतो. संत एकनाथ महाराज यांचे पंजोबा म्हणजेच भानुदास महाराज, त्यांचे आजोबा चक्रपाणी, त्यांचे वडील सूर्यनारायण अशी त्यांची स्वतः घरची वंश परंपरा. आणि या वंश परंपरेमध्ये आद्य वारकरी म्हणजे त्यांचे आजोबा भानुदास महाराज यांना त्यांच्या कुळातले महत्त्वपूर्ण किंवा एक असे सुरुवात करणारे वारकरी संप्रदायात म्हणता येईल. त्यांनी देवाची पूजा करून देवाला स्वतः आपल्या घरी येण्याची मागणी केली आणि ही चळवळ वारकरी संप्रदायात सर्वोत्कृष्ट शिखराला नेऊन पोहोचेल असे वरदान मागितले. त्या वरदानातूनच त्यांना असा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांसारखा हिरा त्यांच्या घरात जन्माला आला. तर याच भानुदास महाराजांच्या कृपेने जन्माला आलेले शांतीब्रह्म एकनाथ महाराज. शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या जन्माविषयी सांगतात. मुळीच्या मुळी एका जन्मला, माये बापे थोर धागा घातला, कैसे मुळ नक्षत्र आले कपाळा, स्वयं लागलो देहाची या निर्मळा, शांती करिता अवघ्यांची शांती, मुळी लागून या लावली ख्याती, एका जनार्दनी मुळीच्या गोष्टी, माये सगळं सगळा बापाची गोटी. असे आपल्या जन्माविषयी त्यांनी अभंगामध्ये रचून ठेवलेले आहेत. तर याबद्दल लिहिण्याचं त्यांचं असे असावा की ज्यावेळेस नाथ महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस त्यांचे आई वडील दोन्ही हे जग सोडून गेलेले होते आणि त्यांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केला. त्यामुळे त्यांना जीवनात शांती काय असते हे कळालं आणि अख्ख्या जीवनभर त्यांनी शांतीने राहण्यासाठी जगाला संदेश दिला. तर त्यांचे आई वडील असे धन्यतेचे उद्गार नाथांनी काढले आहेत. रुक्मिणीबाई आणि सूर्यनारायण अशी त्या आई वडिलांची नावे होती. आणि घराण्यात सूर्य उपासना म्हणजे सूर्याची उपासना करणारे भगवत भक्त म्हणजे श्री भानुदास महाराज आणि त्यांची हीच परंपरा त्यांच्या पिढीने पुढे कायम ठेवली. विठ्ठल भगवान हे विष्णूचा आठवा अवतार आहे आणि भगवान श्रीकृष्ण यांचेच एक बालरूप आणि विष्णू हे भगत सविता सूर्य विष्णू या परंपरेत विकसित झालेले भागवत धर्मीयाचे उपास्य दैवत आहे. त्यामुळेच श्रीनाथांच्या घरी मी जन्म घेईन असे म्हणून एकनाथ महाराजांनी भानुदासांच्या कुळात जन्म घेतला आणि ह्या जन्माने सर्व कुळाचे सार्थक करून दिले. आणि याचे असे वर्णन जर कोण सांगत असेल
तर भानुदास महाराज सांगतात की मला भगवंताने असा वर दिला की त्याला अनुसरून महिपतींनी आणि संत चरित्रकारांनी अशी श्रद्धा व्यक्त केली आहे की संत एकनाथ महाराज यांनी भानुदासांच्या कुळात जन्म घेतला आणि त्यांचे कुळ धन्य करून टाकले. तर मित्रांनो, आज आपल्याला कसा वाटला हा एपिसोड आपण नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी माऊली.